एका निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवारी पहा भीमातिरी विठ्ठल रूप ते हे समचरण साजिरे विटेवरी पुराणासी वाढ श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी तू काम म्हणे जाते सनकादिक ध्यात तू काम म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप ते हे समचरण साजिरे विटेवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली विठ्ठला 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 आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप भक्तवत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा पवित्र श्री क्षेत्र सोनवळे ग्रामस्थांच्या वतीनं
गेली 58 वर्षापासून हा आपण 9 दिवसाचा जागर करतोय, उत्सव साजरा करतो. आजची 5व्या दिवसाची माळा, नवरात्रोत्सव. त्या निमित्तानं कालच आपण कुलदेवी पाहिली. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, म्हणून मुद्दाम होऊन आज कुळ दैवत सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल या भंगाद्वारे तुकोबराया आम्हाला तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते अमुचे कुळदैवत. आणि त्या कुळदैवताचं स्वरूप सांगतात, तुकोबराया वर्णन करतात. वर्णन करत असताना बघा 2 पद्धती आहेत वर्णनाच्या, 2 प्रकारच्या लक्षणं आहेत. एक स्वरूप लक्षणं आणि दुसरी तटस्थ लक्षणं. या अभंगाद्वारे तुकोबाऱ्या आम्हाला तटस्थ लक्षणं सांगतात. विठ्ठल आता स्वरूप लक्षणा म्हणजे काय आणि तटस्थ लक्षणा म्हणजे काय? ज्याची स्वरूपानं सिद्धी होती त्याला स्वरूप लक्षणा म्हणतात, आणि ज्याची स्वरूपानं सिद्धी होत नाही त्याला तटस्थ लक्षणा म्हणतात. उदाहरणं बरीचशी आहेत. वेदांतामध्ये पाटलाच्या घरावरचा कावळा, एक आला पाहुणा पाटलाच्या घरी, सगळं काही सांगत बसत नाही. मग सांगितलं ज्याच्या घरावर कावळा बसला ते घर, ही तटस्थ लक्षणा. पण हाताला धरून दाखवणं पाटलाला ही स्वरूप लक्षणा. स्वरूप लक्षणा किंवा 10वी पाठ्यपुस्तकामध्ये महानुभव संप्रदायाचे प्रणेते चक्रधर स्वामी यांचं एक प्रकरण आहे. 10वीचे विद्यार्थी असतील तर त्यांना कळेल की पाठ्यपुस्तकामध्ये चक्रधर स्वामींचं एक सुंदर दृष्टांत आहे. पहिलंच प्रकरण आहे, दृष्टांत नावाचं. तुम्ही ऐकलं असेल अनेक वेळेला कीर्तनातून की एकदा 6 आंधळे स्वरूप लक्षणा आणि तटस्थ लक्षणा सांगताना सुंदर असता दृष्टांत त्यांनी सांगितलाय. 6 आंधळे एकदा हत्ती कसा आहे ते पाहायला गेले. जन्मापासून आंधळे हत्ती कसा आहे पाहायला गेले. आंधळे हत्तीच्या जवळ नेऊन सोडल्याबरोबर जो पायापाशी गेला तो म्हटला हत्ती खांबासारखा आहे, जो सोंडेपाशी गेला तो म्हटला हत्ती मुसळासारखा आहे, जो पोटापाशी गेला तो म्हटला हत्ती भिंतीसारखा आहे, जो शेपटीपाशी गेला तो म्हटला हत्ती खराट्यासारखा आहे, जो कानापाशी गेला तो म्हटला हत्ती सुपासारखा आहे. आता तुम्हीच सांगा हत्ती कसा आहे? असा हत्ती आहे का? त्या आंधळ्यांना जी अनुभूती आली हातानं ही तटस्थ लक्षणा, आणि आम्ही डोळ्यानं हत्ती पाहतोय ही स्वरूप लक्षणा. विठ्ठल किंवा अजून सोपं करून सांगतो बघा. आपण कधी एसटी स्टँडला गेलात का? जुन्नरच्या इकडून तुमच्या गाडीने एसटी स्टँडला कधी गेलात? आपल्या गाड्या 1-1 तासानं 2-2 तासानं असतात. कधी कधी गाडीत बसण्यावरून भानगडी होतात का तुमच्या जुन्नरमध्ये? म्हणजे आपल्या जुन्नरमध्ये भानगडी होतात की नाही? स्टँडवर भानगडी होतात. बरं, स्टँडवर भांडणं सुरू झाली आणि त्या भांडणांमध्ये आपलं कोणीच नसलं तर तुमची भूमिका काय असेल? आपल्या ओळखीचं जर त्या भांडणांमधलं कोणच नाही तर तुम्ही काय कराल? हाताची घडी आणि मजा घ्याल. उलट त्यांची भांडणं सुटत आली तर तुम्ही म्हणाल अरे धर त्याला. किंवा तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा तुम्ही कोणाच्या बाजूनी? 2 भांडणाऱ्यांपैकी कोणच आपलं नाही, तुम्ही काय म्हणाल? कोणाच्याच नाही. पण त्या भांडणाऱ्यांमध्ये जर आपलाच सख्खा भाऊ असला आणि भावाचं भावाशी बरं असलं, आता सगळ्यात शंका आल्या पाहिजेत ना. आपलाच सख्खा भाऊ असला तर तुम्हाला विचारलं तुम्ही कोणाच्या बाजूनी, तर तुम्ही कोणाच्या बाजूनी जाल? बोला ना. भावाच्या बाजूनं ही स्वरूप लक्षणा. विठ्ठल खरं तर आम्ही रेल्वेचा प्रवास करतो. रेल्वेच्या प्रवासामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज आहेतच. आम्ही रेल्वेचा प्रवास जवळजवळ 22 वर्ष आम्ही एकत्र केला. त्या ट्रेनमध्ये कधी कधी भानगडी व्हायची. आता आमची बुवा मंडळी सर्व आम्ही काकडा करत जायचो रोज 1-1.5 तासाचा प्रवास. पण आमच्याकडे भानगडी नाही, पण बाजूला बसण्यावरून व्हायच्या. खरं तर तिघांना बसता यावं नीट म्हणून रेल्वेनं बनवल्या 3 सीट. 4थी बसता दाबून सीट. घटनाही घडतात कधी बऱ्या वाईट, कधी कधी तर होते जोराची फाईट. तर त्या मारामारी होते की नाही, त्याच्यामध्ये आपल्या ओळखीचा असला तर आपली भूमिका वेगळी
आणि आपल्या ओळखीचा नसला तर भूमिका वेगळी. आपल्या ओळखीचं असणं ही स्वरूप लक्षणा, आपल्या ओळखीचं नसणं ही तटस्थ लक्षणा. विठ्ठल या अभंगाद्वारे तुकोबाराया म्हणतात आमचं कुळदैवत ते आहे. ते कसं आहे ते सांगतात. म्हणून वर्णन खरं तर कोणी करावं, कोणाचं करावं आणि कोणत्या विषयाकरता करावं हे फार महत्वाचं आहे. समाजात आज कोणीही वर्णन करतं, कोणाचंही करतं आणि कोणत्याही विषयाकरता करतं. देवाचं वर्णन करताना ती अधिकृतता, काही प्रासादिकता असायला हवी. देवाचं स्वरूप सांगतात तुकोबाराया अतिशय सुंदर विशेषण वापरतात. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निजध्येय योगियांचे आहे कुठं ते हे समचरण. साजिरे विटेवरी पत्ता पहा भीमातिरी विठ्ठल रूप. पुराणापेक्षाही जो श्रुतींपेक्षाही पुराणांपेक्षाही त्याचं स्वरूप मोठं आहे. पुराणाशी वाढ श्रुती हेही त्याला जाणू शकत नाही. पण ते पुंडलिकाला साकार झालं आणि तेच आमचं कुळदैवत आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. सोनवळे ग्रामस्थांच्या वतीनं हा नवरात्रोत्सव खरं तर ही परंपरा आहे आणि परंपरेला आई आणि बाप कोणीही नसतं. परंपरा ही परंपरा असते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उत्सव वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे करण्याची पद्धती असते. आजही गावामध्ये जर आपण गेलात तर आपल्याही गावामध्ये वेगळ्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करतात ना. सगळीकडे कीर्तनानच नवरात्रोत्सव साजरा करत नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता दांड्या आल्यात आणि त्या दांड्या आपल्या सगळ्यांच्या दांड्या गोळ करणार आहेत. विठ्ठल म्हणून तुकोबाराय तर फार अवघड पद्धतीने शब्द वापरतात. स्मशान म्हणतात त्याला. जिथं देवाच्या नामाचा गजर होत नाही ते स्मशानाप्रमाणे आहे. असू द्या, प्रमाण काही सांगत नाहीत, पण ते पोट भरणारे सुद्धा कुत्र्यासारखे आहेत. भरतील पोट श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी, भरतील श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी, भरतील पोट श्वानाची परी. वस्ती केली घरी यमदूता, वस्ती केली घरी यमदूता, भक्ती केली घरी यमदूता, भक्ती केली घरी यमदूता, वस्ती केली घरी यमदूता, वस्ती केली घरी यमदूता, भक्ती केली हरी यमदूता, भक्ती केली हरी यमदूता, भरतील पोट श्वानाची परी, 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 भरतील पोट श्वानाची परी.
5व्या दिवसाची सेवा माझ्याकडं आदरणीय हरिभक्ती परिणामचे सुखदेवजी महाराज रावते यांच्या प्रेमामुळं आजची ही सेवा सर्व सोनवळे ग्रामस्थ. खरं तर मी अगोदरही 1-2 वेळा सोनवळ्याला येऊन गेलो, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. 10-12 वर्षापूर्वी वानेवाडी, उच्छिल, गंगाळदर, त्यावेळेला मी लहान होतो शरीरानं. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा नवरात्रोत्सव म्हणजेच काय, त्या दुर्गा मातेचं, त्या शक्ती मातेचं आवाहन करायचं. कुलदेवी कुलदैवत आपलं ज्ञानोबराया सुद्धा सांगतात. आणि आमची आई आणि बाप तोच आहे. माता पिता गुरु बंधू सर्व नाते आम्ही देवाशी जोडतो. तोच आमचा भगवंत. ज्ञानोबराया सुद्धा त्याला आई म्हणतात. रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई. कटिकर विराजित मुकुट रत्न जडित, कासे कसिला पीतांबर, तैसा येई धावत, रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई. तीच विठाई, ती कृष्णाई माझी कान्हाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. तीच आमची आई आहे. धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही. ह्या मातेचं आवाहन करायचं ह्या 9 दिवसांमध्ये. म्हणून 9 देवी 9 दुर्गांचं आवाहन प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटाच, कृष्णांडिता चतुर्थकं, पंचमं स्कंदमाते ते, सप्तमं कात्यायनीतीच, षष्ठम कात्यायनीतीच, सप्तमं कालरात्रीश्च, महागौरीच, अष्टकं, नवमं सिद्धिदा प्रोक्ता, 9 दुर्गादि कीर्तिता, उत्कामेतानि नामानि ब्रह्मणैव मनात्मनः. विठ्ठल विठ्ठल पहिल्या दिवशी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि 9व्या दिवसाची सिद्धिदात्री. आजच्या दिवसाची जी दुर्गा माता आहे, जी शक्ती आहे, कोणती आहे तर स्कंद माता. विठ्ठल विठ्ठल 9 दुर्गांचं 9 शक्तींचं आवाहन करायचं ह्या 9 दिवसामध्ये. नाथबाबा तर म्हणतात 9विध भक्तीच्या करीन नवरात्रा, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. ह्या 9 प्रकारच्या विविध भक्ती आम्ही करू. 9विध भक्तीच्या ह्या 9 दिवसांमध्ये कराव्या. म्हणून शक्ती मातेचं आवाहन करायचं. शक्ती मातेला आमच्या जीवनामध्ये शक्ती जर नसली तर आमच्या प्रेमाला, आमच्या शरीरावर कितीही प्रेम करणारे असले पण एकदा का शक्ती निघून गेली तर काचेच्या कपाटात कोण ठेवत नाही. कितीही प्रेमाचं असलं, कितीही प्रेम करत असलं तरी सुद्धा फक्त शरीरातून शक्ती निघून गेली तर आपण त्याला लगेच बॉडी म्हणतो. तुम्ही म्हणता की नाही, आली का रे, त्याला शरीर नाही म्हणत किंवा त्या नावानं नाही म्हणत, आम्ही त्याला त्यातली शक्ती, त्या शक्तीचं आवाहन. म्हणून आपल्या भारतवर्षामध्ये एकूण शक्तिपीठ किती आहेत? भारतामध्ये म्हणतोय, आपलंच आपल्याला माहित नाही. बरं, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात. मी मुद्दा म्हणून एक दृष्टांत सांगत असतो. आपल्याला माहिती पाहिजे ना. आपल्याला बाकीचं सगळं माहिती, कोणी पक्ष बदलला, कोण कोणत्या पक्षात गेलं, आज कोणाची मीटिंग आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा आपल्याला माहिती, जे आम्हाला माहिती पाहिजे तेच आम्हाला माहित नाही. आम्ही रोज पाहतो, ऐकतो सगळं काही, पण आमच्या लक्षात काही राहत नाही. जे लक्षात ठेवायचं तेच लक्षात आपण ठेवत नाही. मी नेहमी सांगतो, एकदा एक मनुष्य हॉटेलमध्ये गेला जेवणासाठी.
त्याला पाहिजे होतं ते मागितलं आणि तो जेवला. बघा ढोबळ सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. त्याला जे पाहिजे त्यानं ते पोटभर खाल्लं आणि तदनंतर तो निघाला. निघाल्यानंतर जेवण चांगलं होतं, जे खाल्लं त्याने ते त्याला बरं वाटलं आणि निघताना त्यानं आपला बिल घेतला. हॉटेलमध्ये येतं की नाही बिल, ते घेतलं आणि जाताना फक्त एक क्रिया त्यांनी केली. ज्या 2 चमच्यांनी खाल्लं ते 2 चमचे घेतले आणि आपल्या वरच्या खिशात टाकले आणि तो निघाला. जाताना मॅनेजर जवळ गेला. काउंटरवर बसलेले साहेब, तिथं पैसे द्यायचं, बिल द्यायचं. तिथं गेला आणि त्यांनी पैसेही दिले, बिलही दिला आणि जाताना तो चमच्या खिशामध्येच त्यानं पाहिलं. तो म्हटला, हो साहेब, तुम्ही सज्जन दिसता, तुम्ही आलात आमच्या हॉटेलमध्ये, तुम्ही खाल्लत, तुम्ही निघालात, पण ते आमचे चमचे का घेऊन चाललात? बरेचसे चमचे आमचे चमचे घेऊन गेलेत. तुम्ही ते चमचे काढून ठेवा आणि खुशाल जा. तुम्ही सज्जन दिसता आणि न्यायचेच तर तुम्ही खालच्या खिशात घालून न्यायचे ना, वरच्या खिशात आम्हाला दाखवून घेऊन जाता. तो म्हटला, साहेब काही करा. मॅनेजर साहेब, मी चमचे घेऊन जाणार. अहो पण ते म्हटले, असं काय करता, तुम्ही सज्जन दिसता, बरं नाही वाटत आम्हाला काही बोलणं, चमचे काढून ठेवा आणि खुशाल जा. तुम्ही आलात, खाल्लत, बिलही पेड केलात, तुम्ही निघालात, पण चमचे तेवढे काढून ठेवा आणि खुशाल जा. बरं हाताला हात लावून सांगितलं, साहेब असं नका करू. ते म्हटले, काही करा, मी चमचे नाही काढणार. अहो पण कारण काय? लोक लगेच जमा झाली, आम्ही तिथं गर्दी करतो, अशा भानगडी झाल्या का पार जागा पुरायची नाही. लोक आली परत. अहो काय झालं सांगा. वेटर मंडळी आले. ते म्हटले, काही करा, मी सगळ्यांनी समजावलं, साहेब असं नका करू, चमचे काढून ठेवा आणि खुशाल जाना. ते म्हटले, काही करा, मी चमचे नाही काढणार. अहो पण कारण काय? तो म्हटलं, मला नका विचारू, माझ्या डॉक्टरला विचारा. आता डॉक्टरचं काय काम यात आहे का रे बाळा? काय डॉक्टरला काय विचारायचं? ते म्हटलं, आम्ही डॉक्टरला काय विचारू? तुम्ही आलात, खाल्लत आणि तुम्ही खुशाल निघालात आणि चमचे घेऊन चाललात, चमचे काढून ठेवा आणि जा ना. ते म्हटले, मला नाही डॉक्टर. आपण डॉक्टरला आम्ही काय विचारू? त्याने लगेच खिशातून बाटली काढली. त्याच्यावर लिहिलं होतं, जेवणानंतर 2 चमचे घ्यावे. अरे पण काय घ्यावे हे मी त्याचं सांगतोय का तुमचंच सांगतोय? विठ्ठला विठ्ठला आम्हाला आमच्या भारतामध्ये किती शक्तिपीठ आहेत नाही माहिती, म्हणून संतांनी आम्हाला सांगावी लागतात. जसं बघा, आम्हाला एकदा आमचं कुळदैवत कुळदेवी माहीत नसेल तर विचारावं लागतं कुणाला? जाणकारांना. आमच्या पुढच्या पिढीचं तेही नाही कळालं तर काही मंडळी नाशिकला आपण जातो की नाही हस्ती विसर्जनाच्या वेळेला, तिकडली ती ब्राह्मण भटांकडे आपले बाड असतात आणि आपलं कुळ काय, गोत्र काय हे सर्व ती मंडळी आपल्याला सांगतात. तुमचा आजातो, खापरपंजातो, अमुक तो. त्यांचा व्यवसाय असल्यामुळे सगळं त्यांच्याकडे लिखाण असतं. तो सांगणारा तो अधिकारी असावा लागतो. जसं जमिनीमध्ये सगळीकडे पाणी आहे, कुळदैवत आमचं गोत्र येईल सांगता. आता तुम्हाला इथं बसणाऱ्यांपैकी तुमचं गोत्र काय बाबा? गोत्र काय? हा नाही सांगता येत. कुळ काय? आम्हाला प्रत्येकाला कुळ आहे की नाही? प्रत्येकाला गोत्र आहे. प्रत्येकाला देव देवा काय लग्न जुळवायच्या वेळेला आहे की नाही? प्रत्येकाचं ते आहे. पण सगळ्यांना माहिती आहे का? ज्याला माहित नाही, ब्राह्मण काका हुशार असतात, त्याला कश्यप लावायचं. पण तरी सुद्धा कुळ गोत्र आम्हाला माहित नाही, मग ते विचारावं लागतं. आमचं मुख्य कुळ कोण? मग ते 96 कुळी असतील. आमचं कुळ डुंबऱ्यांचं पवार कुळ आहे, मुख्य कुळ पवार. आमचं गोत्र वशिष्ठ गोत्र आहे. मग आमचं देवदेवा 5 पाली आहे. असं आपलं असतं की नाही? लग्नाच्या वेळेला विचारतात अमुक तमुक तमुक. मग जाणकार माणसाला विचारावं लागतं. एखाद्याचं लग्न जुळवताना बघा, मग एखाद्या म्हाताऱ्याला फोन करतात, अहो अमुक अमुक काय आहे तुम्हाला माहिती आहे का बाबा? मग ते विचारण्यासाठी अनेक बाडं उघडी करावी लागतात. ती आवरणं, बाडांची जुनी आवरणं दूर करून आम्हाला कळतं आमचं कुळ काय, गोत्र काय, आमचं देव काय, देवाक काय. तसंच जमिनीमध्ये सगळीकडे पाणी आहे, पण सगळ्यांना पाणी दिसतं का? बोला ना. पाणी सर्वांना दिसत कुठं पाणी नाही? पाणी तर सगळीकडेच आहे, पण पाणी सापडून देणारा जो असतो त्याला काय म्हणतात? बोला काय म्हणतात? पानाडे. पानाडे असावा लागतो. तो जाणकार असावा लागतो. उगच काही पाठ करून सांगणारा असावा लागत
मग तो जाणकार असावा लागतो. आम्हाला पाणी सापडून द्यायचं असेल तर तो पाणाड्या. मग ते पाणी आम्हाला समजा सांगितलं इथे पाणी आहे तर लगेच पाणी लागतं का हाताला आपल्या? मग त्यासाठी काय करावं लागतं? मातीचं आवरण दूर करावं लागतं, खडकांचं आवरण दूर करावं लागतं, मुरमाचं आवरण दूर करावं लागतं. आणि तदनंतर आम्हाला 100 फुटावर, 150 फुटावर, 200 फुटावर, आता पाण्याची पातळी वाढली आपल्याकडं, कधी कधी तर नाही लागलं तर 300 फुटावर पाण्यापर्यंत आम्हाला पोहोचावं लागतं. त्या पाणी तिथपर्यंत पण सांगणारा पाणाड्या असावा लागतो. कुणालाही नाही, पण सांगितलं तरी ते लगेच सापडत नाही, आवरण दूर करावी लागतात. तसंच देव काही वेगळा नाही, तो तिथंच आहे. पण तो आम्हाला सापडवण्यासाठी आमचं कुळदैवत, कुळदेवी हे भिन्न नाही, शक्ती एकच आहे, एकच प्रकारची शक्ती आहे. तीच शक्ती वेगवेगळ्या रूपानं आम्हाला दिसते. बघा, एकच शक्ती ती इलेक्ट्रिक पॉवरवरून आपल्या मशीनपर्यंत आली आणि तीच शक्ती ह्या माईकमध्ये गेली. शक्ती एकच आहे, शक्ती एकच आहे. ती शक्ती इथपर्यंत आली आणि इथून ते माझा आवाज घेतंय आणि बाहेर सोडतंय. शक्ती एकच आहे ना. मग हे काम काय करतं? आवाज घेणं आणि सोडणं, याचं काम वेगळं. पण तीच शक्ती हॅलोजन मध्ये गेली. हॅलोजन आवाज घेतो का? वापरतील का? शक्ती एकच, पण तिची क्रिया वेगळी, कार्य वेगळं. हॅलोजन काय करतो किंवा बल्ब काय करतो, ट्यूबलाईट काय करते, प्रकाश देते. तीच शक्ती एकच आहे, पण ती फॅन मध्ये गेली तर काय करते? बोला ना. आता तुम्ही एसी लावल्यात का नाही मला माहित नाही, पण एसी काय करते? मग आम्हाला थंड हवा देते. तीच शक्ती एकच, ती वॉशिंग मशीन मध्ये गेली तर काय करते? कपडे धुते आपोआप. एकच शक्ती आहे ना, शक्ती वेगळी आहे का? तीच हीटर मध्ये गेली तर गरम करते, तीच कूलर मध्ये गेली तर थंड करते. शक्ती एकच आहे, पण क्रिया भिन्न भिन्न आहे. तशी साऱ्या जगताला शक्ती देणारी एकच आहे, फक्त क्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत. विठ्ठल 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 म्हणून ती शक्ती जर प्राप्त करायचं असेल तर जसं मातीचं आवरण, पाणी प्राप्त करायचं असेल तर मुरमाचं आवरण, खडकाचं आवरण दूर करावं लागतं. आमच्याही शरीरामध्ये शक्ती आहे, तिला प्राप्त करायचं असेल तर 3 देहाचं आवरण दूर करावं लागतं, सप्तपाशाचं आवरण दूर करावं लागतं आणि पंचकोशाचं आवरण दूर करावं लागतं. सूक्ष्म, स्थूल आणि कारण देह हे 3 आवरणं दूर करावी लागतात. सप्तपाश किंवा सप्तग्रंथी म्हणू. अविद्या, बोला सर्व काय? अविद्या, अस्मिता. तोंड आहेत का तुम्हाला? बोला ना मग. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनवेश, अहंता आणि ममता, ह्या सप्तग्रंथीचं आवरण दूर करावं लागतं. पंचकोशाचं प्राणमय कोश, बोला. मनोमय कोश, प्राणमय बोला. अन्नमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. पहिला नंबर आहे तो अन्नाचा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्यानंतर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे 5ही कोश दूर झाल्यानंतर आम्हाला त्या परमात्म्याची म्हणजे त्या शक्तीची जाणीव होते. ती जाणीव होण्यासाठी आम्हाला ही आवरणं दूर करावी लागतात. देहाचं आवरण, कोशाचं आवरण आणि ग्रंथींचं आवरण, मग त्याची प्राप्ती होते. तसंच आमच्या भारतवर्षामध्ये शक्तिपीठ किती आहेत? बोला. नाही माहिती? खरं तर 51 म्हणतात, पण एकूण मोजले तर 53 आहेत. त्यातलं एक शक्तिपीठ आपलं पाकिस्तानामध्ये आहे. पाकिस्तानमध्ये कराची पासून बलुचिस्तान 50-60 किलोमीटर दूर, तिथे एक आपलं शक्तिपीठ आहे, त्याला हिंगोला देवी म्हणतात. पाकिस्तानातली लोक त्याला नानी देवी आता म्हणायला लागली, नानी माई. तिच्या ती आराधना करतात पाकिस्तानातली लोक सुद्धा. तिथे शक्तिपीठापैकी एक पाकिस्तानामध्ये हिंगोला देवी म्हणतात तिला.
आपली कोळी बांधव म्हणतात ना, हिंगलाय देवी तू हिंगलाय देवी, ही ती हिंगोला नावाची देवी. ती शक्तिपीठ एक श्रीलंकेमध्ये आहे, नेपाळमध्ये आहे, अशी एकूण 53, काही पण भारतवर्षामध्ये 51 सांगितली जातात. मग ती ही शक्तिपीठ निर्माण कशी झाली याची एक कथा आहे सुंदर. लक्ष देऊन ऐका बरं. शक्तिपीठ ही निर्माण कशी झाली तर दक्ष प्रजापती म्हणजे सतीमाईचा पिता आणि भगवान शिव, कथा आपण ऐकली असेल काही वेळेस. ही शक्तिपीठ निर्माण कशी झाली, सतीमाई आणि भगवान महादेव यांचा विवाह झाला. पण तदनंतर दक्ष प्रजापतींना क्रोध आला. क्रोध का आला त्याचं कारण इंद्र दरबारामध्ये दक्ष प्रजापती म्हणजे आम्हा सर्वांची उत्पत्ती करणारी दक्ष प्रजापती, भगवान इंद्र देवांचा दरबार भरलेला होता. त्या दरबारामध्ये सर्व देवता बसल्या होत्या. त्यामध्ये महादेव भगवान शिव सुद्धा बसले होते. जेव्हा दक्ष प्रजापतींचं आगमन झालं त्यावेळेला सर्व देवता उठून उभ्या राहिल्या. पण महादेव भगवंताच्या नामस्मरणामध्ये रामपूजी सदाशिव भजन करी महादेव समाधी लागली होती. त्यांना महादेवजी बसूनच राहिले. आम्हा वारकऱ्यांना महाराज आले, कोणी पाया पडलं नाही पडलं तर आम्हाला काही वाटत नाही, कारण पंढरीच्या लोका पाया पडे जण एकमेका पाया पडे जण एकमेका पाया पडे जण एकमेका पाया पडे जण एकमेका पंढरीच्या लोकांना अभिमान पंढरीच्या लोकांना अभिमान पंढरीच्या लोकांना अभिमान पंढरीच्या लोकांना अभिमान पाया पडे जन एकमेका पाया पडे जन एकमेका पाया पडे जन एकमेका पाया पडे जन एकमेका. आम्हाला काही वाटत नाही, पण दक्ष प्रजापतीला वाटलं. अपमान झाला, अवमान झाला. बरीचशी मंडळी महाराजाच्या सगळेच काय सोनावड्यातली गावकरी पाया पडतील असं म्हणजे तुम्ही पडावं अशी माझी अपेक्षा नाही बरं. पण तरी सुद्धा आम्हाला काही त्यात कमीपणा वाटत नाही, कारण आम्हाला अभिमानच नाही. पाया पडे जन एकमेका आणि एकमेकांच्या पाया पडतो.